यातून एक संघ आपण पाहतोय, दोन संघ समोरासमोर आहेत. एका बाजूला आपण पाहतोय गायत्री माता सुसुपाडा, तर दुसऱ्या बाजूला जीवदानी स्पोर्ट्स नागले. पलचटक हातात आदेश, पहिला चेंडू फसला, फटका बघा, पहिलाच बॉलवरती गडी गाड होताना पाहतोय. बिग विकेट डाऊन, पहिला आदरा बसतोय जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाला. गोल्डन डकचा शिकार मिस्टर विवेक बीज. बघा पहिल्या चेंडूची गडी बाद केलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अनिकेत बीज यांना पाहतोय. आदेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील बॉल घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग झाला बघा, चेंडू हवा होता, शत्रुशला चेंडू खाली, दुसरा चेंडू होतो, दुसरा गडी बाद. अजून एक विकेट डाऊन त्याला पाहतोय, बॅक टू बॅक विकेट त्याला पाहतोय. बघा यावर्षीचा हंगाम पाहिला तर यावर्षीचा हंगाम ससुपारा संघासाठी खूप लकी ठरलाय, कारण त्यांनी मोठ्या मोठ्या संघांना स्पर्धेतून बाहेर काढलेला आहे आजच्या दिवसामध्ये. बॅटर पाहतोय आपण रोहित तातकरे यांना पाहतोय. स्ट्राईक वर जातील, हायटेक बॉल असेल आधीसाठी. या स्पर्धेतील मला वाटते चौथी हॅट्रिक चा मान मिळेल का. यावेळी बघा पुश करण्याचा प्रयत्न केला, तो बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. तिसरा चेंडू पाहिला तर हॅट्रिक बॉल होता, तो पाहिला तर निर्धाव येताना पाहिलाय. चांगली गोलंदाजी पाहतो आपण गायत्री माता सुसुपाडा संघाकडून. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेस फटका चांगला ऑन साईडला, किरण आहेत चेंडू खाली, मग फील्ड करून थ्रो करेल तो, पण एक धाव झाला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाही. फक्त आणि फक्त एका सिंगल धावावरती समाधान मानावं लागते. सिंगल धावेने संघाचा अकाउंट ओपन होतोय, खातं ओपन होतंय एका या धावेवरती. आदेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करून सज्ज असतो. यावेळेस फटका बसला झाला, मोठा गडी, मोठा मासा लागला जाळ्याला. जय बीज गोल्डन डकचा शिकार. बिग विकेट आपण बोलू शकतात, कारण सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये काय फलंदाजी केली होती फलंदाज जय यांनी, परंतु यावेळेस परत क्वार्टर फायनल सामन्यामध्ये 0 चष्मा घालून डगाऊचा रस्ता बदललाय. पूर्णपणे पाहिलं तर जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाला बॅकफूट वरती नेऊन ठेवलंय ससुपाडा संघाने. अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण ससुपाडा संघाकडून. बॅटर पाहतो आपण मिस्टर राहुल यांना, राहुल आतकरी, ज्यांनी षटकार म्हणून मॅच फिनिश केला होता, तोच आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती आलाय. आदेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज असलेला. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला, बॅट अँड बॉल संपर्क झाला, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाईकच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मध्ये धाव फलक जाऊन पोहोचते
फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. षटक संपत पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. 3 महत्वाची गडी पाहिल्या तर तंबूच्या आश्रयात जाऊन पोहोचल्यात. नवीन गोलंदाज दीपेश यांना पाहतोय. दीपेश वरवी बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू हाफ ट्रॅकवर होता बघा. आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू झाला तो निर्धाव येताना पाहतोय. दीपेश यांचा पुढचा बॉल रोहित साठी. यावेळेस काय फटका साजवलाय. हाफ ट्रॅक होता पोलचा फटका सक्सेसफुल ठरलाय आणि आलाय हा षटकार. बिग हिट. बघा षटकाराची आवश्यकता होती. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. ती आवश्यकता रोहित यांनी भागवली आहे. षटकार षटकारांशी धावफलक पुढे सरकले 8 वर जाऊन पोहोचते. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपेश असतील. यावेळेस मिस्टामिंग झाला होता परंतु चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. बॅटच्या वरच्या टोला लागला होता चेंडू आणि पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एका धावेने धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. चेंडूचा विचार केला तर 1.3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अजून सुद्धा पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूवरती कमीत कमी किमान 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील. म्हणजे येणाऱ्या 9 चेंडूवरती 5 मोठे फटके खेळावे लागतील. राहुल यांना पाहतो बॅटिंग मार्क वरती. यावेळेस फटका फसलाय. किरण चेंडू खाली होतोय आणि पाहतोय राहुल आतकरी यांना स्वस्तामध्ये बाद होताना. अजून एक विकेट पाहतो आपण तंबूच्या आसरा जाताना पाहतोय. बिग विकेट डाऊन. न्यू बॅटर आपण पाहतोय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मिस्टर यश कोद यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. दीपेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज असतील. यावेळेस बघा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला तर बॅटिंग बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक बॉल पाहिला तर आपण निर्धाव येताना पाहतोय. धावसंख्या पाहिजे तर स्थिरावलेली आहे 9 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर एक षटकार आलाय त्यानंतर पाहिलं कमबॅक केलाय दीपेश यांनी. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस उडवलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. येतोय बिग ब्लास्ट षटकार. बघा ओव्हरपेच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज यश यांनी. स्लॉट मध्ये होता आणि सरळ त्याला पाठवलंय 6 धावांसाठी पार्किंग लॉट मध्ये. हा षटकार आला. या षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी किरण यांना पाहतोय. किरण मसे मागच्या मॅच मध्ये 3 गडी बाद केले होते खाडी संघाचे आणि अप्रतिम फलंदाजी केली होती. तोच किरण आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती सज्ज असताना. किरणचा पहिला बॉल राहुल साठी रोहित साठी. बघा पुन्हा एकदा हाफ ट्रॅक होता. बॅटची लिडिंग घ्यायची आणि काय झेल घेतलाय फलंदाज होतोय बाद रोहित आतकरी.
स्वस्तामध्ये बाद होताना पाहतोय. अजून एक गडी पाहिलं तर तंबूच्या आशेला जाताना पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर विलास भोईर यांना पाहतोय. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी अजूनपर्यंत या षटकातील या इनिंग मधील. यावेळेचा फटका चांगला आहे परंतु मिसटाईम झालाय. शतरषक तिकडे बघा काय झेल घेतलाय. दीपेश वेगळे आणि अप्रतिम झेल आणि संत वेगळे. फलंदाज विलास यांचा खेळ. अजून एक गडी पाहिलं तर गार होताना पाहतोय जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाचा. पूर्णपणे बॅकफुटवरती नेऊन ठेवलाय जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाला. आजच्या दुपारच्या सत्रामध्ये जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाने एक भलाढ्य संघाला या स्पर्धेतून बाहेर पाठवलं होतं. तो संघ म्हणजे पाहिला तर ओमसाई 444 नागले या संघाला. गोलंदाजी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती बॅकफुटवरती नेऊन ठेवलं होतं परंतु यावेळेस पाहिलं तर ससुपाला संघाने अप्रतिम कामगिरी केलाय. पूर्णपणे बांधून ठेवलाय या मॅच मध्ये पाहिलं तर जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाला. बॅटर आपण पाहतोय दक्ष अण्णा. यावेळेस तेच तर चेंडू पाहिला आपण निर्धाव येताना पाहतोय. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 वर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल किरण यांचा यावेळेस कट केलाय. दिशा देण्याचं काम केलंय आणि एक सिंगल धावासाठी ढकलून द्या डिक्लेरेशन झोन मध्ये. बघा ज्यांच्या बॅटमधून षटकार आला यश यांच्या बॅटमधून षटकार आला त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम यावेळेस केलं तर दक्ष यांनी केलंय. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील या इनिंग मधील. या 2 चेंडूवरती एक हात मोठा फटका एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला लागला आणि चेंडू सहज विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक फलंदाज बाद होणं पाहतोय. जवळजवळ पाहिले 7 गडी तंबूच्या आशाला पोहोचल्यात जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाचे. न्यू बॅटर आपण पाहतोय राज कोदे यांना पाहतोय आपण स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल असेल. फुल टॉस बॉल फटका पोहोचला. चेंडू हवेत आहे. दीपेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये त्याला पाहतोय आणि दीपेश करत नाही चुकी. अजून एक फलंदाज तंबूच्या आशाला जाताना पाहतोय. षटक संख्या तिसरा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती 16 या आकड्यावरती आणि 17 धावांचं टार्गेट सेट केलंय जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाने.
इथे आपल्याला पाहायला मिळतोय किरण म्हसे याच्या बॅट मधून या 4 धावांची धावसंख्या 11 वरती. आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. इथे चेंडूला सोडून दिलेला आहे बॅट्समन ने, मात्र चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. एक चेंडू अजून बाकी आहे या षटकातील. 5 बॉल टाकून झालेत, 11 धावा धावफलकावरती. नक्कीच एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता इथे किरण म्हसे असता, पण बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये आणि चेंडू येतो निर्धाव. आपण पाहतो एक षटक कंप्लीट झालेला आहे. आता 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. रोहित आतकरी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. यावेळेस बघा चेंडू हवेमध्ये आहे, आकाशाला गवसणी घालणारा हा स्ट्रोक मॅच फिनिश केलाय या षटकाराने. अशा प्रकारे हा मॅच इथे समाप्त झालाय. हाय लक जुदानी स्पोर्ट्स मागले, तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गायत्री माता ससूपाडा टीम. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल साई माऊली कारखनपाडा आणि गायत्री माता ससूपाडा. दोन्ही कॅप्टन टॉस करण्याकरता त्वरित यायचंय, लगेच या.